जेनेरिक मेडिसिन व कुटुंब प्रबोधन विषयावर भिलगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम. मी टू वी फाउंडेशन तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भिलगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग. मी टू वी फाउंडेशन तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भिलगाव शाखाच्या संयुक्त तत्वावधानामध्ये 7 जून 2026 माकडे सेलिब्रेशन हॉल येथे स्वास्थ्य प्रबोधन व कुटुंब प्रबोधन विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन विषय विशेषज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रथम सत्र म्हणजे जेनेरिक मेडिसिन विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायुक्त सेवानिवृत्त पुष्पहास बल्लाड यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी जेनेरिक दवाईची गुणवत्ता, उपयोग व विश्वसनीयतावर प्रकाश टाकला. या प्रसंगी बालाजी फार्मसीचे संचालक अरविंद अग्रवाल यांनी जेनेरिक मेडिसिन संबंधात मोलाचे मार्गदर्शन करून नागरिकांच्या मनातील भ्रम दूर केला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इतवारी शाखाचे संघचालक संजय शिरपूरकर यांनी कुटुंब प्रबोधन विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, परिवारात कृतज्ञता, आत्मीयता, सरलता, संवाद व संस्काराचे वातावरण बनवणे आजच्या काळाची गरज आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लालगंज भागाचे संघचालक अविनाश आवळे प्रामुख्याने उपस्थित होते. ब्रह्माकुमारी केंद्र भिलगाव कंचनकुमारी दिदी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कुमार, धनंजय सिंह, मुरलीधरराव, बाबाराव ढोंगे, जितेंद्र प्रजापती, एस.के. सनी, प्रदीप बडगरे, भास्कर गिरीपुंजे, शंभूनाथ शर्मा, अरुणा राव, कंचन कुमारीसह हेमलता रोकडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन खोजेंद्र माकडे यांनी केले. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.